आतमध्ये आल्यावरती बघा हे असं सुंदर असं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे आय लव करंजडेचं असे सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे. तर दोन्ही बाजूला तुम्हाला इथे स्टॉल्स दिसत आहेत. इथे नए जमाने की नई स्कूल फ्रेश वाइब्स. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हा असा स्टेज आहे. मी करंजडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचा सचिव अमित यादव. नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे पनवेलमधल्या करंजडेमध्ये सेक्टर 4मध्ये. इथे सुरू आहे करंजडे महोत्सव. हा करंजडे महोत्सव दिनांक 5 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चला तर बघूया कुठले कुठले स्टॉल्स आहेत. तर इथे बघा हे करंजडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ रजिस्टर्डचं हे करंजडे महोत्सव 2024 आहे. हे दोन्ही बाजूला बघाल तर असे सुंदर असे हे फोटोग्राफ्स आहेत. तर इथे बघा हे गणपती बाप्पाचं सुंदर असं हे मंदिर आहे. नंतर मग इथे तुम्ही जर बघाल तर ह्या बॅनरवरती 5 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत काय काय प्रोग्राम्स आहेत त्याचं पूर्ण सगळं याची माहिती दिलेली आहे. तर इथे बघा हे आय लव करंजडे असं सुंदर असं हे सुशोभीकरण केलेलं आहे. तर इथे बघा हे दोन्ही बाजूला इथे असे हे स्टॉल्स आहेत. तर बघा इथे आता वरचा बॅनर असा आहे करंजडे महोत्सव 2024. सर्व नागरिकांचे हार्दिक स्वागत. इथून आता सगळे असे स्टॉल्स चालू होत आहेत. तर आता आपण एक एक स्टॉल करून बघूया. तर हा बघा हा कोई भी आयटम लो 10 रुपये में. तर इकडे हे बघा इथे सगळे प्रोडक्ट्स हे 10 रुपयाला आहेत. हे बघा हे बटरफ्लाय सारखे ही क्लिप आहे, ही पण 10 रुपयाला आहे. हे हेअर बँड्स पण 10 रुपयाला आहे. हे बघा झुमके पण 10 रुपयाला आहे. हे पण हे बघा हे पण 10 रुपयाला आहे. इथे पण हा लेडीज इमिटेशन ज्वेलरीचा आणि सगळे हेअर बँड आणि बाकीचा स्टॉल आहे. इथे बघा हे बँगल्स आहेत रोज गोल्ड कलरचा. हे बघा ही कॅप इथे लहान मुलांची अशी बटरफ्लाय टाईप 100ला आहे. आणि बाकी इथे सगळे असे हे ब्रेसलेट वगैरे पण आहे. क्लिप वगैरे पण हे रोजवाली 10 रुपये. हे बघा जयपुरी माउथ फ्रेशनर मुखवासचा हा स्टॉल है. कैसा है मुखवास, कितने का है? 100 के 100 ग्राम. 100 के अच्छा 100 के 100 ग्राम 200 में पाव किलो है. हे बघा वैदिक ट्री प्री स्कूल नर्सरी ज्युनियर KG सीनियर KGचा हा स्टॉल आहे. आणि तिथे नए जमाने की नई स्कूल. हे बघा हा ऑडिओ विज्युअल चालू आहे. इथे सगळे हे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत. एनरोल नाव ॲडमिशन इज ओपन. हा राजस्थानी पिक्कलचा हा स्टॉल आहे. हे बघा वेगवेगळ्या टाईपचे सगळे असे हे लोणचे आहेत. हे बघा कोणतं पण लोणचं घ्या 100 रुपये पाव किलो आहे. इथे हा खेळण्यांचा स्टॉल आहे. इथे बघा सगळे हे असे वेगवेगळ्या टाईपचे असे सगळे हे खेळणी आहेत. हाँ स्टील का ये कितने का है ये? 150. ये 150 और ये वाला 150. अच्छा ये सब सिल्वर जैसा है. हाँ ये भी कितना 150 है क्या? हाँ गूगल पे कर दो. ये भी 150. तर सगळे असे वेगवेगळे असे हे डॉल विल्स वगैरे सुद्धा अशी खेळणी आहेत. कैसा है ये रिंग? 30 रुपये. अच्छा और ये 20 रुपये. 20 रुपये का है. ये वाला 30 वाला है, बाकी यहाँ पे से सभी 20 रुपये वाले. अच्छा हे बघा हे कोणतं पण प्रोडक्ट ब्युटी प्रोडक्ट घ्या 50 रुपयाला आहे. हे बघा हे लॅक्मेचं काही एक प्रोडक्ट आहे. नंतर मग फ्रेश वाइब्स हे पण 50ला. हा पूर्ण मेकअपचा ब्रशचा सेट आहे. हा स्पॉन्ज आहे. हे सगळे 50 रुपयाला आहे. हे बघा मौली एंटरप्राइजचे हे होम प्रोडक्ट्स आहेत.
मैजिक टॉवल कितने का है ये? मैजिक टॉवल 60 का 1 100 के 2 है। अच्छा 60 का 1 100 का 2। अच्छा और ये जाली 150 रुपये का। अच्छा 150। हे 30 रुपयाला कोणते पण प्रोडक्ट घ्या। इथे बघा हे छोटे ग्लासेस आहेत, इथे हे बकेट्स आहेत, नंतर मग इथे पण हे छोटंसं बास्केटसारखं आहे। या साईडला पण हे सगळे असे प्रोडक्ट्स आहेत बघा, हे डिशेस आहे, ट्रे आहे, ते छोटे बास्केट्स आहेत, नंतर मग बकेट्स वगैरे, नंतर मग वॉटर बॉटल, पिगी बँक वगैरे सगळं आहे। तिथे खेळण्यांचा स्टॉल आहे। कितने का है? कोई भी लो 120 रुपया। हे बघा हे गाडी 120 रुपयाला आहे, हे गन 120 रुपयाला आहे, बार्बीचा सेट वगैरे सगळं 120 रुपयाला आहे, ही कार 120 रुपयाला। इथे बघा कोणते पण प्रोडक्ट घ्या ते 10 रुपयाला आहेत। तर हे बघा हे 10 रुपयाला आहे, नंतर मग हे क्लचर 10 रुपयाला आहे, हे पण छोटं 10 रुपयाला आहे, ते सगळे 10 रुपयाला आहे। हेअर बँड्स लहान मुलांचे ते पण 10 रुपयाला आहे। ते कोन कितने में है? 20 रुपये। कुल्फ़ी कितने में? 20 रुपये का है, शुक्ला कुल्फ़ी 20 रुपये। हा बघा इकडे फास्ट फूडमध्ये हा मिनी पिझ्झा आहे आणि इथे हा पोटॅटो ट्विस्टर आहे। दाबेली कितने का है? हाँ 20 रुपया। और ये नूडल्स 50 रुपये। 50 रुपये में। तर इथे बघा हा असा गेम झोन आहे, इकडे सगळे तुमचं लकी चान्सेस ट्राय करू शकता। समोरच्या चेअर ठेवला आहे आणि तिथे स्थापना। तर मित्रांनो हे बघा हे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हा असा स्टेज आहे। इथे प्रेक्षकांना बसायसाठी या इथे सगळी अशी सिटिंग अरेंजमेंट आहे। या ठिकाणी जाहीर करणार आहोत, त्याला की विनरला मिळणार आहे एक छानशी साडी। ती साडी जिंकण्यासाठी आपण आपली नावं। नमस्कार, मी करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळाचा सचिव अमित यादव आपल्याला सांगू इच्छितो की आज दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी महिलांसाठी विशेष कार्यक्रम आम्ही या करंजाडे महोत्सवामध्ये आज इथे आयोजित केलेला आहे। त्यामध्ये उत्स्फूर्त महिलांची प्रतिसाद आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी महोत्सवामध्ये एका मोठ्या उत्साहात साजरा करतो, पण यावर्षी खूप असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि ते तुम्ही बघू शकता। तर आता किती शेवटची तारीख किती? 31 डिसेंबर। 31 डिसेंबर 2024 पर्यंत शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 यापर्यंत हा महोत्सव चालू राहणार आणि रोज काय ना काहीतरी असेच कार्यक्रम असतात। जे स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी आम्ही इथे कार्यक्रम करतो ते असे सुरू राहणार। आणि बक्षीस वगैरे पण सगळ्याला इथे खवय्यांसाठी चांगले खाण्याचे स्टॉल आहेत, जेवणासाठी स्टॉल आहेत, खेळण्यांचे स्टॉल आहेत, गेम्सचे स्टॉल आहेत। अशा पद्धतीने इथे सगळ्या प्रकारे एकाच छताखाली सगळं आहे। पाळणे आहेत मोठे मोठे, लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी खूप काही इथे गोष्टी आम्ही इकडे आणलेल्या आहेत, त्या सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे। ठीक आहे, धन्यवाद। तर हा बघा हा बालनगरीचा एंट्रन्स आहे। तर इथे बघा बालनगरीमध्ये असं सगळं आहे। ह्या इथे सुरुवातीला तिथे ही अशी ड्रॅगन ट्रेन आहे, त्यानंतर मग इकडे ही अशी हेलिकॉप्टर राईड आहे, इथे ही जीपची एक अशी मेरी गो राऊंड आहे, ही जायंट व्हील आता चालू झालेली आहे। हे बघा ही कारची अशी ही मेरी गो राऊंड आहे। हे बघा हा एक वेगळ्या प्रकारचा असा गेम आहे, म्हणजे हे ड्रम टाईप हे रोल होतं आहे आणि पाण्यावरती हे तरंगतं आहे, ह्याच्यामध्ये ही मुलं सगळी एन्जॉय करत आहेत। हे इकडे मिनी कारची अशी एक ही मेरी गो राऊंड आहे।
तर इथे बघा ही जीपची मेरी ग्राउंड आहे. इथे हे टार्पोलिनमध्ये मुलं एन्जॉय करतात. ही बघा ही अशी वेगळी राईड आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा करंजोडे महोत्सव 2024चा ब्लॉग? हा करंजोडे महोत्सव दिनांक 5 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आहे आणि याची वेळ आहे संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.